नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की आज बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि म्हणून हा धर्मांतर दिन आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा का घेतली यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची सर्वात आधुनिक आणि तर्कसंगत धर्म म्हणून प्रशंसा केली व त्याची निवड केली आणि हा धर्म स्वीकारला. तसं बाबासाहेबांनी 1935ला घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि आपण बाबासाहेबांचे बहिष्कृत भारत, त्यांच्या समता या पाक्षिकांमध्ये जी सगळी लेख जर चाळून पाहिली त्या काळातली, तर आपल्या असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी अनेक वेळेस धमक्या दिलेल्या आहेत. मी इस्लाम झालं तर काय होईल, मी ख्रिश्चन झालं तर काय होईल. आणि बाबासाहेबांनी या मधल्या काळामध्ये संपूर्ण धर्मांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती या राष्ट्राला जो उपयोगी ठरेल आणि संपूर्ण बौद्धांना, दलितांना, चातुर्वर्ण्यामध्ये जे तळ भारतामध्ये होते त्या सगळ्यांना एक समानतेचा हक्क, एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा कशामुळे मिळेल याच्या शोधामध्ये त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म नावाचा ग्रंथ लिहिला. आणि 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धर्मांतर केला दीक्षांत भूमीवर. म्हणजे हा दिवस दलित समाज इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 3,65,000 दलित अनुयायांसह हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेणे हा क्षण भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा क्षण होता. या क्षणामुळे देशातील दलित समाजाला एक नवी प्रेरणा मिळाली, एक आवाज मिळाला जो आजवर हिंदू धर्मातील चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे दडपला गेलेला होता. अशा उपेक्षिताचं अंतरंग खुलवण्याचं काम बाबासाहेबांनी या धर्मांतराच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून मित्रहो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बाबासाहेब आणि धर्मांतर या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. या चॅनलवर नव्याने आलात चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्यामागची जी कारण आहेत त्यापैकी हे महत्वाचं कारण आहे की हिंदूंमधली चातुर्वर्ण व्यवस्था आणि मग ही व्यवस्था नाकारण्यासाठी बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला महाडला. तिथली ग्रामपंचायत लोकांकडून सत्कार करून घेत होती, आम्ही पुरोगामी आहोत असा आव आणत होती. पण त्यांची दांभिक प्रवृत्ती त्या सत्याग्रहातून उघड झाली. बाबासाहेबांनी गांधीजींचा फोटो लावून तो सत्याग्रह केला आणि पाण्याला स्पर्श केल्याबरोबर आपण पाहतो की सुवर्णांनी दलितांवर दगडफेक केली. आणि यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं की तत्वतः ज्या ग्रंथामध्ये समता नाकारलेली आहे आणि म्हणून त्याचं दहन केलं. हे सगळं करत असताना बाबासाहेबांना असं वाटत होतं की त्यानंतर त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि अनेक वेळेस हे लिहून सांगितलं शिकलेल्या सुशिक्षित लोकांना हे कळावं हिंदूंना, कारण हिंदूवर त्यांचं असलेलं हे प्रचंड प्रेम आहे. त्यातून दिसते की अशा पद्धतीने जर मी हे धर्म स्वीकारला तर या राष्ट्राचं काय होईल, हा धर्म स्वीकारला तर या राष्ट्राचं काय होईल, अशी प्रश्न त्यांनी उपस्थित केलेली आहेत. राऊंड टेबल कॉन्फरन्सला ते गेले, तिथे त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ दलितांसाठी मागितला. पण राष्ट्रहितासाठी म्हणून गांधीजींच्या मरणांतक उपोषणामुळे बाबासाहेबांनी पुणे करार केला आणि राखीव मतदारसंघ मान्य केला आणि काळाराम मंदिरचा सत्याग्रह केला नाशिकला. तिथं सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर बाबासाहेबांना नेहमी नेहमी चिंतन हे वाटायचं की आपण निधर्मी आहोत, आपण धर्मनिरपेक्ष राहू शकतो पण आपला समाज धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. मग अशा समाजाला धर्माविना ठेवणं कसं काय शक्य आहे. आणि म्हणून या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये दडपलेला हा जो समाज आहे त्याला धर्म दिला पाहिजे. आणि मग तो कोणता दिला पाहिजे, ह्या सगळ्या याच्यातून त्यांनी मग येवल्याला काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या नंतर हे सगळी जे दांभिक सुधारत नाही ते लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा पोटतिडकीने ही घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि आपण पाहतो की तरी सुद्धा त्यांनी पुढच्या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि या राष्ट्राचं काय होईल, राष्ट्राचा अभ्यास केला या. आणि तो अभ्यास करून या राष्ट्राला पूरक असा या राष्ट्रातच जन्माला आलेला कलिंगच्या लढाईमध्ये ज्यांनी सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, तो धर्म सगळ्यांना उपयोगी ठरेल, जो दुःखाचं निवारण करू इच्छितो आहे. आणि ज्या धर्मामध्ये स्वर्ग परलोक अशा गोष्टी नाहीत, अशा पद्धतीचा तो धर्म खऱ्या अर्थाने हा धम्म मानवाला एक स्वातंत्र्याचा हुंकार देईल असं बाबासाहेबांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी तो धर्म स्वीकारला. तोही केव्हा, 14 ऑक्टोबर 1956ला. आणि आपण पाहतो की पुढं
6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि यातून आपल्या असं लक्षात येते की बाबासाहेबांनी हा सगळा विचार किती अंगाने केलेला आहे. या राष्ट्राला जर त्यांनी बाहेरचं कुठलाही ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता, इस्लाम धर्म स्वीकारला असता, तर या राष्ट्राचं काय झालं असतं. आज इस्रायल पॅलेस्टाईन जो युद्ध चालू आहे हे सगळं पाहिल्यावर आपल्या लक्षात येते ती एक भूमी आहे आणि 2 लोक त्याच्यावर दावा सांगत आहेत. आणि म्हणून तो संघर्ष अविरतपणे चालू आहे. इस्रायलच्या राष्ट्राच्या जन्मापासूनच त्याचं हे युद्ध सातत्याने चालू आहे. आणि असं ते झालं असतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो धर्म स्वीकारलेला आहे तो या राष्ट्रावर उपकार करणारा असा तो आहे. आणि म्हणून धर्मांतर दिन आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेब हे हिंदू धर्माच्या मूलभूत तत्वामुळे फार पूर्वीपासून निराश झाले होते. त्यांनी हिंदू धर्मातील अंगभूत वैशिष्ट्ये, विशेषतः जाती व्यवस्था ही ब्रिटिशांपेक्षाही भारतीय समाजाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा धोका आहे असं ते मानत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मते दलित समाजाला भारतीय समाजात स्वतःसाठी स्थान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धर्मांतर हाच होता. आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेत सुधारणा करून पुढे गेले पाहिजे असं गांधीजींचं मत होतं. पण ती सुधारणा होत नव्हती. गांधी पुढे आंतरजातीय विवाहाला जात होते. गांधींनी त्यांच्या आश्रमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. भंग्याच्या हातातला झाडू वेद असणाऱ्यांच्या हातात आला पाहिजे, वेद ब्राह्मणांच्या हातातला, उच्चवर्णीयांच्या हातातला वेद हा भंग्यांच्या हातात गेला पाहिजे, ही सगळी भूमिका गांधींची होती. पण ती प्रत्यक्षात येताना दिसत नव्हती. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1936 सालच्या मे महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला महार जातीच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करत होते. या मेळाव्यातील भाषणामध्ये त्यांनी आपला धर्मांतराबद्दलचे विचार जाहीर केले. तसेच धर्मांतर हा मार्ग मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की मी तुम्हाला सर्वांना अगदी सुस्पष्टपणे सांगतो की धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. हे अधिक महत्वाचं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणूस धर्मासाठी नाही, धर्म माणसासाठी आहे. माणसासारखी वागणूक मिळवण्यासाठी स्वतःचे धर्मांतर करा आणि माणसाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे आणि धर्मांतराने मग समता मिळेल असं त्यांना वाटत होतं. भारतीयत्व अधिक महत्वाचं आहे यावर त्यांनी हे सगळं करत असताना लक्ष केंद्रित केलं. प्रारंभिक कालखंडामध्ये बौद्ध धर्माकडे वळणं हे बाबासाहेबांसाठी फारसं उत्स्फूर्तपणे नव्हतं. त्यांनी पुढील 20 वर्ष कोणता धर्म त्यांच्या गरजेनुसार अनुकूल होईल यावर सखोल विचार केला. म्हणजे 35ला घोषणा केलेली आहे आणि 56ला त्यांनी धर्मांतर केलं. लक्षात घ्या, हा 20 वर्षाचा काळ आहे आणि या काळामध्ये त्यांनी हे चिंतन केलं. तसंच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म यांच्याशी संलग्न असलेल्या परकीयतेमुळे स्वीकारण्याचा विचार फेटाळून लावला. प्रोफेसर गौरी विश्वनाथन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे बाबासाहेबांनी वेगवेगळ्या धर्मात धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला, तरीही त्यांना आपल्या मूळच्या भारतीयत्वाचा त्याग करायचा नव्हता. कोणता धर्म योग्य या विषयावरील प्रदीर्घ चिंतनानंतर त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली असं ते म्हणतात. आणि म्हणून प्रोफेसर गौरी विश्वनाथन यांच्या मताशी मी सहमत आहे. यानंतर प्रत्यक्ष बौद्ध धर्माची त्यांची स्वतःची आवृत्ती पुढे आली. तिथे त्यांनी तर्कसंगत नसणाऱ्या बौद्ध धर्माच्या काही पैलूंमध्ये सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते. दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण लगेचच झाले. त्यामुळे ते फार काळासाठी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचे पालन करू शकले नाहीत. त्यांच्या निर्वाणानंतर आजतागायत बरेच अभ्यासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा का घेतली याची कारण मीमांसा धुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण जो प्रयत्न केलेला आहे, आपल्या जे लक्षात आलेलं आहे ते हे आहे की बाबासाहेबांचे या राष्ट्रावर प्रचंड प्रेम होतं आणि भारतीयत्वाला धक्का लागणार नाही असा तो धर्म त्यांनी स्वीकारला. आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये त्यांनी त्या धर्मातल्या सुद्धा काही ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, ज्या रूढी परंपरांसारख्या वाटतात, त्या त्यांनी नाकारलेल्या आहेत. आणि यातून एक राजकीय माणूस, लोकशाहीला हवा असणारा नागरिक कसा असला पाहिजे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं धर्मांतर ही एक राजकीय खेळी आहे की काय असं काही जणांना वाटत असते, पण ती राजकीय खेळी नाही, तर दलितांना एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा तो प्रयत्न होता. हिंदू धर्माविरुद्ध आयुष्यभराची त्यांची जी लढाई आहे ती लढाई माणसाला माणसासारखं वागणूक मिळावी यासाठीची होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यापासूनच म्हणजे अनेक म्हणजे लहानपणापासून जातीवर आधारित वेगळेपणाचा जो अनुभव शाळेत असताना घेतला तेव्हापासून ते जगभरातील अनेक ठिकाणाहून
शैक्षणिक पात्रता संपादन करून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाती व्यवस्थेच्या अत्याचाराची झुंज देत ते मोठे झाले होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्मातील धर्मांतर हे त्यांच्या जीवन अनुभवाचे आणि त्यांच्यावरील सांस्कृतिक प्रभावाचा परिणाम म्हणून पाहिले जाणे आवश्यक आहे असं अनेक इतिहासकारांना देखील वाटते. हिंदू धर्म मूलतः मानवी हक्क मिळविण्यात अपयशी ठरला आहे. हिंदू समाज समतेची वागणूक देत नाही, परंतु धर्मांतराने ते सहज साध्य होते असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील भाषणात व्यक्त केले होते. पुढे येणाऱ्या वर्षामध्ये त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकणारी अनेक सांस्कृतिक प्रतीके पुढे आली. गौरी विश्वनाथन यांनी नमूद केल्याप्रमाणे दक्षिण भारतातील 12व्या शतकातील दलित शहीद नंदनार त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांनी मंदिरातील उपासनेच्या अस्पृश्यांच्या अधिकाराबाबत आवाज उठवला होता. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव पाडणारी आणखी एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे मौर्य सम्राट अशोक, ज्याने कलिंगच्या युद्धानंतर मतपरिवर्तन होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याचे हे परिवर्तन सहिष्णुता आणि मानवतेच्या युगाची सुरुवात मानली जाते आणि म्हणून आधुनिकता जपणारा म्हणून बौद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला असावा असं मला वाटते. बौद्ध धर्माला बाबासाहेबांनी सर्वात आधुनिक आणि तर्कसंगत धर्म म्हणून पाहिला. हे विद्वानांमध्ये सर्वात लोकप्रिय मत आहे. या सिद्धांताचा सर्वात मजबूत समर्थक म्हणजे धर्म अभ्यासक ख्रिस्तोफर क्विन यांनी नमूद केल्याप्रमाणे बौद्ध धर्म परिवर्तन करून डॉक्टर आंबेडकरांनी आधुनिकता प्राप्त करण्याच्या सर्वात मूलभूत आवश्यकतेपैकी एक आवश्यकता पूर्ण केली. ती म्हणजे कारण आणि ऐच्छिक जाणीवेवर आधारित वैयक्तिक निवड. या सिद्धांतानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन केल्यानंतर बौद्ध धर्म हा धर्म म्हणून निवडला. हा निर्णय त्यांच्या तर्क, नैतिकता आणि न्यायाच्या जटिल आवश्यकता पूर्ण करतो. बाबासाहेब आंबेडकरांसाठी बुद्धांच्या धम्माचे आव्हान हे तर्कसंगत निवडीवर भर देणारे होते असे गौरी विश्वनाथन यांनी सुद्धा नमूद केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची कल्पना ही बौद्ध धर्माच्या प्राचीन स्वरूपापेक्षा अधिक आधुनिक मानली जात होती आणि म्हणून बाबासाहेबांनी हा जो धर्म स्वीकारला आणि भारतीयत्व ठेवलं आणि हे राष्ट्र कशा पद्धतीने एकसंघ राहील आणि या राष्ट्रामध्ये दलितांना समतेचा एक नवीन समताधिष्ठित समाज रचना आपल्याला निर्माण करायची असेल तर त्यासाठी हवा असणारी सगळी प्रयत्न बाबासाहेबांनी केल्याचे आपल्याला दिसतात. भारतीय राज्यघटना असो किंवा हिंदू कोड बिल असो आणि मग ह्या सगळ्या प्रयत्नातून एक राष्ट्र कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. थॉट पाकिस्तान आपण जर वाचला तर त्यामध्ये लक्षात येते की या राष्ट्राच्या संरक्षणाचा किती विचार बाबासाहेबांनी केलाय आणि म्हणून मग बाबासाहेबांचं हे धर्मांतर हे एक राष्ट्रीय कार्य आहे असं आपण म्हणू. आणि म्हणून या निमित्ताने आपण बाबासाहेबांच्या धर्मांतराची कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, या चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.